आणि आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं आणि या पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी सुद्धा शिरलं, या घरांमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे रहिवाशांचं स्थलांतर करण्यात आलंय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी। मी तुम्हाला परत एकदा कळकळीची हीच विनंती करेल की अगदी घरात पाणी येईपर्यंत आपण आपल्या घरात थांबू नये। आपल्या इथे शाळेत व्यवस्था केलेली आहे, तर तुम्ही आत्ता स्थलांतरित झाला तरी चांगलं आहे, कारण आता येते जे 3 तास आहेत आणि भरतीची वेळ असल्यामुळे जास्ती पाऊस सांगितलेला आहे, तर तुम्ही आत्ताच अलर्ट होऊन स्थलांतरित व्हावं ही विनंती। आम्ही कालपासून सर्व लोकांशी संपर्कात आहोत। कालपासून आम्ही सर्वांना हीच विनंती करत आहोत की सगळे आपली जी गुरंढोरं आहेत, जी काही आपलं जीव प्राणी आहेत, तर सगळ्यांना स्थलांतरित करावं। तरी पण काही लोकांनी ठेवलेलं आहे, तर आपण त्यासाठी पण आमची यंत्रणा सुसज्ज आहे। गरज पडल्यास त्यांना सुद्धा आपण स्थलांतरित करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। जर बघितलं तर वाघोटण असेल, कर्ली नदी असेल, त्याचबरोबर गड नदी असेल, या नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली, त्यामुळे जे पाणी आहे नदीचं ते गावामध्ये घुसलेलं आहे। मी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कशा पद्धतीने घरांमध्ये पाण्यानं वेढा घातलेला तर आपण पाहतोय। अनेक घरं आहेत ती अशा पद्धतीने पाण्यामध्ये बुडालेली आहेत, अनेक घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्यासाठी प्रशासन आहे ते तिथपर्यंत पोहोचले आणि अनेक गावातील लोकांना स्थलांतर करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात येत आहेत। आता थोड्याच वेळाने जर बघितलं तर असाच जर पाऊस राहिला तर ही घरं पूर्णतः पाण्यात बुडू शकतात अशा परिस्थिती आहे। त्यामुळे या गावातील लोकांना इथे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। माझ्यासोबत इथे पोलीस सुद्धा पोहोचले आहेत। मला सांगा, तुम्ही सूचना दिल्या त्यांना स्थलांतर करण्याच्या, कशा पद्धतीने सूचना दिल्या आणि काय परिस्थिती आता? सध्या परिस्थिती अशी आहे की पाणी भरपूर वाढलेलं आहे। येत्या 24 तासात प्रशासन सांगितले पाऊस भरपूर पडेल, लोकांना सांगितलं घरातून बाहेर पडा, पण लोकांची मानसिकता ती नाही। आम्ही त्यासाठी जरूर प्रयत्न करतो। होडी आहे, पोलीस पाटील आहेत, सर्कल आहेत, प्रयत्नशील आहोत आम्ही। तर बघताय कशा पद्धतीने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या जवळजवळ 48 तासात जवळजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि पुढच्या पण 48 तासात अशाच पद्धतीने पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर बघितलं तर सर्व जे नदीकाठचे गाव आहेत त्यांना स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। आणि आता आपण पाहिलं तशा परिस्थिती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी अशाच पद्धतीची परिस्थिती होती आणि या गावातील लोकांना स्थलांतराच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामॅन अमेश सुरेश, विकास गावकर, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।